हाय गाईज, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि आज जरा ब्लॉग वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार होता, सो त्यामुळे कसा वाटला हे शेवटपर्यंत बघा आणि नक्की सांगा. तर पहाटेचे 5 वाजून गेले आहेत आणि डोळे उघडत नव्हते. मे महिन्याची सुट्टी जी होती ती मस्तपैकी आरामात उठण्यावर गेलेली होती, पण आता रुटीन चालू झालेलं आहे आणि जून महिना स्टार्ट झालाय. सो त्यामुळे चला आता काय रुटीन तुम्हाला दाखवायचंच आहे, तर बरं दाखवते. सकाळपासूनच 5 वाजल्यापासून माझं जे रुटीन असतं ते काय असतं ते. तर उठली, हे तुम्हाला दिसतंय फ्रीज मधनं भिजवलेलं कडधान्य होतं ते काढलेलं आहे. तर मिक्स होतं ते, कशासाठी आहे ते पुढे कळेलच तुम्हाला. आणि त्यानंतर दुसरीकडे भिजवलेलं आहे ते पुढे सांगेनच कशासाठी भिजवलं आहे. एका साईडला मी कुकरला सगळं लावलेलं होतं. माझ्या नवऱ्याला जायचं असतं 5:30ला कामावर, त्याच्यासाठी मी दूध ठेवलेलं होतं. आणि हा सगळा बाहेर पसारा दिसतोय. सकाळी उठल्यावर हे सगळं आवराआवर हे सगळं माझा नवरा घराच्या बाहेर पडला. 5:30ला ते निघतात. त्याच्यानंतर मग माझं पुढचं काम मी चालू करणार आहे. तर मी दूध गरम करत ठेवलेलं बाहेर ठेवलं थंड करण्यासाठी. त्यानंतर रात्रीचे जी ही भांडी होती सुकलेली होती धुवून, तर ती लावत होती सगळं ट्रॉलीमध्ये. एका साईडला कुकर लावलाय ते म्हणजे माझ्या नवऱ्याला आज स्प्राऊट जे आहेत ना बॉईल, ते सगळं चाट करून द्यायचं होतं टिफिनला. सो त्यासाठी कुकरला लावलेले होते. मोड आलेले नव्हते मिक्स. मी आता ते जे तुम्ही बघितलात, एका साईडला साबुदाणे आहेत भिजत घातलेले दाखवले मगाशी, आणि दुसऱ्या साईडला ते भिजवलेले कडधान्य होतं ना, तर ते मी आता घरात भिजत घातलेत. आणि हे जे होते ते विकत आणलेले होते. तर आता हे जे मी घरात भिजत घातलेत ना, त्याला मी मोड आल्याला ठेवणार आहे. जेव्हा मोड येतील तेव्हा तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेलच. त्यानंतर मी कांदा बिंदा कापला, टोमॅटो घेतला, लिंबू घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्तपैकी बारीक चॉप करणार आहे. चटपट असं करून देणार आहे. म्हणजे माझा नवरा कसं, हे टोमॅटो घेतलाय धुवायला, त्याच्या बिया बिया सगळं काढलेलं होतं. आणि सकाळी उठल्यावर हे सगळं असतं. हे बघा, हे चांगलं उकडलंय आणि तुम्हाला दिसतंय पाणी काढण्यासाठी ठेवलेलं होतं, त्याचं सगळं पाणी गेलेलं आहे. आणि थंड झाल्यावर मग असं चाट मसाला टाकलेला होता त्याच्यात. त्यानंतर थोडंसं मीठ, मग कांदा टोमॅटो हे सगळं मिक्स केलं आणि मग टिफिन मध्ये भरलेलं आहे. असं आहे. हे बघा मस्त छान दिसतंय की नाही, कलरफुल. तर माझ्या सकाळी नवऱ्याचा हा नाश्ता असतो. दर दिवशी वेगवेगळा असतो. आता तुम्हाला ब्लॉग येईलच काय काय बनवेन. हे बघा बसलाय मस्तपैकी आरामात बसलाय. हे हळदीचं दूध आहे, त्याचा डब्बा ठेवलेला आहे. आणि आता तो निघेल थोड्या वेळात, दिसेलच तुम्हाला तिथपर्यंत. आणि आज होती संकष्टी, माझा उपवास, त्यासाठी साबुदाणे भिजत घातलेले होते. तर हे बघा, हे सगळी भांडी बिंडी हे सगळं आवरलं. आणि आता माझ्या नवऱ्याने हेल्मेट बिल्मेट घेतलंय. मग आता तो जेव्हा निघतो त्याच्यानंतर मग माझं पुढचं रुटीन काय हे तुम्हाला कळेल. 5:30ला तो गेलेला आहे. आणि हे बघा आता मी पुढचं आवराआवर करेनच. तर बरं चला, सकाळपासूनचं रुटीन असतं काय तर तुम्हाला मला दाखवायचंच होतं. पण आता हे बघा, आता मी कचरा काढत घेतलाय. कोणाकोणाला वाटतं काय श्रद्धा सकाळी एवढं लवकर उठते, तुझी कामं लवकर होतात सगळं, पण मला काय माहितीये, टाइमपास करायचा नसतो. आपली कामं आपल्यालाच करायची आहेत. आपल्या घरामध्ये दुसरं कोण करायला येणार नाहीये हे माहिती असतं. प्रत्येक महिलेला माहिती असतं आपली कामं आपणच करतो. त्यामुळे काय, आणि माझं कसं माहितीये, सकाळ सकाळ असं उठल्यावर हे सगळं लादी बिदी कचरा बिचरा करून झालं. आणि मला सवय आहे पहिल्यापासूनची की मी, माझा झुंबा क्लास आहे आता चालू झालाय 1 जून पासून. तर माझं कसं आहे, मी क्लासला जाण्याच्या आधी लवकर उठणार, लादी बिदी आवरून देवपूजा करून मग नाश्ता बिष्टा सगळं असं आल्यावरती पप्पांना देते. तिथपर्यंत माझा नवरा घेऊनच जातो नाश्ता. आणि मग क्लासवरनं आल्यावर पप्पांना बनवते नाश्ता, काय असेल जे बनवायचं असेल ते.
पण कसं आहे, सकाळ सकाळचं कामं आवरून गेल्यावर जरा बरं वाटतं आणि घर पण आपलं कसं छान प्रसन्न वाटतं, हो की नाही? त्यामुळे माझं हे रुटीन झालेलं आहे. आणि जर नाही झालं तर असं थोडस वेगळंच वाटतं. म्हणजे काय बोलणार, असं मन नाही होत. सगळं असं घरात साफसफाई नसेल आणि दिवाबत्ती नाही. हे बघा. तर हे पूर्ण झाल्यानंतर मग मी सगळं पायपुसणी सगळं चेंज करणार. मग वाजले किती बघा, मला 6:15 झाले. आंघोळ झाली, मस्तपैकी फ्रेश झाली, बघितलात. आणि आता सर्वात प्रथम माझं पहिलं काम काय असतं बघा, 6:30 वाजून गेले. कॉफी मी गरम करत ठेवलेली होती, पाणी. पण बघायला गेलं तर जारमध्ये पाणीच नाही. कारण आम्हाला तो केटल असतो ना, त्या केटलमध्ये आम्ही असं ती म्हणजे जाम गरम पाण्याला यूज होतेच. मग मी ओव्हनला लावली कॉफी. पहिले गरम पाणी करत ठेवलेलं होतं, ते तुम्हाला दिसेलच. पहिले पाणी पिते. पण हा, हे सगळं म्हणजे आता कॉफी कशी गरम करत ठेवेन, नंतर सगळं देवपूजा होईपर्यंत थोडीशी ती थंड होईल. म्हणजे जास्त थंड नाही, कोमट कोमट होईल. आणि हे गरम पाणी आहे. गरम पाणी मी पिणार नाही. पहिलं सवय झाली आहे की देवपूजेच्या आधी तुळशीला पाणी घातल्याशिवाय मग नाहीच हे करत. मग तुळशीला आता मी पाणी घालायला चाललेली आहे. कारण खूप मला तहान पण लागलेली होती. तर तुळशीला पाणी घालते आणि मग पाणी पिईन. आणि आजकाल ऊन आहे एवढं की म्हणजे पाणी तर पियालाच पाहिजे. आणि सकाळ एकदम लवकर होते आणि पाऊस चालू झाला का 7-8 वाजले तरी काळोख असतो, कारण पाऊस खूप पडतो ना. आता बघा 5:45 झालेत. मगाशीच मी लादी पुसत होती तेव्हा 6:15 वाजताच बाहेर उजेड होता. आणि एवढी तहान लागलेली ना, तुम्हाला काय बोलू. शेवटी मी पाणी पियाली. पाणी बिणी पिऊन झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला गेले. असं काही कोणत्याच देवबाप्पाने सांगितलेलं नाहीये का पाणी बिणी पिऊ नकोय बाप्पा. ते गरम होता, हात भाजला माझा. देवाने सांगितलं नाही की माझी पूजा करायच्या आधी असंच निरंकार न पाणी पिता येऊन माझी पूजा कर. आपण आपली तब्येत महत्वाची, हो की नाही, सर्वात आधी. तर संकष्टी आहे. आणि मस्तपैकी आता मला सवय, आम्ही घरामध्ये दर दिवशी धूप करतो. जरा धूप केलं का कसं प्रसन्न वाटतं, हो की नाही. तर आमच्या घरी डेली असं, आमच्याकडे ना देवाला फुलं बिलं आम्ही असं नवीन नवीन वाहतो. आणि देवाला किती छान वाटतं, हो की नाही, फुलांनी भरलेला. हे बघा, पहिले देवीला वेणी असते, दोन्ही देवींना. त्यानंतर मला ना अशी छोटी छोटी फुलं असतात ना, ती देवाऱ्यात अशी लावलेली ना, मला जाम आवडतात. आणि ही वेणी देवीला बसत नव्हती. नंतर मग मी बोलली, अरे बसत का नाहीये. नंतर तिला मला समजलं का तिला मी थोडीशी अशी दाबून बसवलेली नव्हती. असं आहे. तर छान असं धूप बीप करून सकाळचं 7च्या आधी माझी डेली दिवाबत्ती होत्या. कारण बघा, मी 7 वाजता क्लासला जाते. पण 7च्या आधी ही आमच्या घरामध्ये आता ही डेली तुम्हाला दिवाबत्ती दिसणार. हा, मे महिन्याचा जो हे होतं रुटीन, ते थोडं आळसपणाचं होतं. पण आता रुटीन, मे महिना हा आळसपणाचा महिना आहे. आणि जून महिन्यापासून ते कष्ट करण्याचे दिवस आहेत, हो की नाही. सो हे बघा किती छान वाटतंय, मस्त वाटतं ना. देवारा मस्त फुलांनी भरलेला होता, धूप केलेला होता. त्यानंतर बाहेर तुळशीला हार बीर घालून दिवाबत्ती झालेली होती मस्तपैकी. आणि वाजले किती बघा, 7 वाजले. हे एवढं सगळं करेपर्यंत किती उशीर झालाय बघा. त्याच्यानंतर मी ही कॉफी पियाली. तेव्हा कुठे, हा, माझी सवय आहे मला कॉफी सकाळी ब्लॅक कॉफी नो विदाउट शुगर पिण्याची. क्लासला जाण्याच्या आधी ही पिते आणि मग मी जाते. त्यानंतर कपडे बिपडे चेंज केले, मस्तपैकी फ्रेश झाली आणि मग मी क्लासला गेले. बघा, सो क्लासला गेल्यानंतर
क्लासमध्ये तुम्हाला माझ्या मागे सगळं ओलं ओलं दिसतंय. तर क्लासची लादी खूप दिवस झाले पुसली नव्हती. पुसली, त्यानंतर क्लास बीस झाल्यानंतर घरी आली. पप्पांना चहा ठेवला. हे चहामध्ये तुम्हाला गवत गवत दिसतंय तर गवती चहा आहे तो. आणि हे जे तुम्हाला दिसतंय भिजवलेलं आहे ते, ह्याला मी ना आता मोड आणायला ठेवणार आहे घरात. आणि मी आल्यानंतर पप्पांचं देवपूजा होऊन पप्पांना टोस्ट आणि चहा बनवलेला होता. ज्यात माझा उपास होता त्यामुळे काय नाश्ता बनवला नाही. असं पप्पांना आमच्या चालतं, चहा खारी टोस्ट असं. ज्या दिवशी आम्ही सगळेजण नाश्ता करतो तेव्हा हेवी असा उपमा पोहे बिहे असं बनवतो. तुम्हाला नंतर कळेलच. तो जार आहे बघा, जार रिकामी होता, मग मी गरम करत ठेवला. जार बोलते, केटल. ती गरम करत ठेवली. हे जॅम मला ठेवलेले होते खाण्यासाठी. आणि भेंडी, आज मी भेंडीची भाजी करणार आहे. कवळी भेंडी होती आणलेली. तर त्याच्या आधी मी हे सगळी प्रिपरेशन, सगळं कपडे बिपडे चेंज केले. क्लासवरून आलेली होती, जरा फ्रेश झाली. शेंगदाण्याचा कूट भाजून भिजून ठेवला. नंतर हे मिरची आणि जिरं आहे ना ते वाटून ठेवलेलं. बटाटी खिचडीसाठी ठेवलेली. नंतर ती पाण्यात भिजवलेली मुगाची डाळ. भेंडीला कांदे बिंदे कापून ठेवलेले. मग मला कुठे बघा, मी 10 वाजता ते वेफर कुठे खायला घेतलेत. जे मी 7 वाजता कॉफी पियालेली. स्वतःसाठी काय बोलाल, वेळ आपण म्हणजे आम्ही माझ्या जागा कोणती पण महिला असेल, लेडीज असेल, म्हणजे स्वतःसाठी थोडासा उशिराचा वेळ काढतो. सो 10 वाजता थोडीशी खूपच भूक लागली म्हणून वेफर खायला घेतले. वेफर खाऊन झाल्यानंतर मग पहिले मी खिचडी करायला घेतली. बटाटी कापलेली होती, म्हणजे मिरची बिरची हे सगळं, मिरची आणि जिरं मी वाटून ठेवलेलं होतं. आणि हे जे आहे पीठ तुम्हाला दिसतंय, पीठ पीठ मळून ठेवून गेलेली होती सकाळी. मला दाखवायला विसरली. काचेच्या बाउलमध्ये ठेवलेलं होतं. आणि आता हे माझ्या एकटीचाच उपास असतो, बाकी सगळेजण जेवतात. त्यामुळे सगळ्यांना चपाती आणि भेंड्याची भाजी बनवलेली. आणि हे शेंगदाण्याचा कूट मीठ बीठ सगळं टाकून खिचडी मस्तपैकी अशी परतवलेली. साबुदाण्याची खिचडी माझ्या धैर्याला फार आवडते, त्यामुळे मला जास्तच बनवायला लागते. तुम्ही बोलाल एकटीसाठी एवढी बनवली, तर नाही. आणि चपात्या नंतर केल्या एका साइडला तिथे मधला जो गॅस आहे तिथे मी डाळ घातलेली होती शिजत, मुगाची डाळ. माझ्या नवऱ्याला लागते, म्हणजे ते बघा, तेवढं एकट्यासाठी ती बनवायला लागली. काय करणार, फरमाईश. सो त्यानंतर कढई होती, त्याच्या साबुदाण्याची खिचडी हे केलेली. आणि भेंड्याची भाजी करायची होती. आणि ही ना भाजी लाल माठाची आहे, ती संध्याकाळसाठी आहे. मी धुवून बिन ठेवलेली. एका साईडला खिचडी बघा रेडी झालेली आहे. एवढी खिचडी मी एकटी खाणार नाही, माझा लेक पण खाणार आहे. एका साईडला चपात्या बघा झाल्यात. आणि भेंड्याची भाजी आपली रेडी आहे. त्यानंतर डाळ पण झालेली होती, ती बघा. असं मी सगळी भांडी ना अशी एकामध्ये काढून ठेवली ना का मग बाकीचं सगळं भांडी बिंडी घासायला आवरायला बरं वाटतं. आणि हे मी ना दही माझ्यासाठी घेतलेलं होतं. संध्याकाळसाठी नैवेद्याला दाखवण्यासाठी चवळीची भाजी बनवायची होती, म्हणून चवळी भिजत घातलेली. 12 वाजले. जाम थकलेली, जाम म्हणजे काय बोलाल तुम्ही बाबा, असा वैताग आलेला का काय बोलू. कधी झोपेन, कधी अंग टेकेन, कधी बसेन असं झालेलं. आणि नंतर कपडा बघून आपलं पप्पांना जेवायला दिलं. मग मी खिचडी खाल्ली आणि मी झोपली, कारण बेडरूम मध्ये कपडे आवरायचे होते. झोपून उठल्यावर कपडे बिपडे सगळे घडी घातले. आणि वाजलेले होते 3:45 संध्याकाळच्या. आणि मग क्लासला गेली. क्लासवरून आलं, हे बघा नैवेद्याचं जे आहे पालेभाजी डाळ बिळ सगळी बनवली. संकष्टीचा आज उपवास होता, देवाला नैवेद्य दाखवला आणि सगळेजण जेवायला बसलेत, तेही तुम्हाला दिसतील. सो असा होता आजचा व्लॉग, डेली रुटीन. तुम्हाला जर असं माझं बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आणि बाय.